त्याखालोखाल काँग्रेसनं खातच उघडलेलं नाहीये. काँग्रेसला अजिबात यश सध्या तरी मिळत नाहीये. साताऱ्यामध्ये ठाकरे सेनेची कामगिरी निष्प्रभ ठरल्याचं आत्ता दिसतं आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुद्धा त्यांचं मॅजिक साताऱ्यामध्ये साधता आलेलं नाहीये. त्यामुळे फक्त महायुतीतले हे 3 पक्ष भाजप, शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांचंच मॅजिक आपल्याला साताऱ्यामध्ये सध्या कलांच्या बाबतीत दिसतं आहे. उंडाळे गटातनं राष्ट्रवादीचे उदयसिंह उंडाळकर हे पुढे आहेत. कोल्हापूरच्या भादोलेमधनं काँग्रेसच्या सोनाली सावंत यांचा विजय झालेला आहे. त्यामुळे कोल्हापूर असो, लातूर असो, इथे काँग्रेसची कामगिरी ही स्ट्रॉंग मानली जाते. लातूरमध्ये झडपी आपल्याकडे पुन्हा आणण्यासाठी काँग्रेसनं सर्व शक्तीनिशी या निवडणुकीमध्ये आपली ताकद लावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं आणि तीच परिस्थिती आपल्याला काँग्रेसची कोल्हापूरमध्ये सुद्धा दिसतेय. कोकणाचा आपण जर का उल्लेख करायचा झाला तर कोकणातल्या 3ही जिल्ह्यांमध्ये अगदी वेगवेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. सिंधुदुर्गामध्ये भाजपची आघाडी आहे. रत्नागिरीचा विचार केला तर शिंदेची शिवसेना पुढे आहे. तर रायगडमध्ये 3ही पक्षात बरोबरीची लढत आपल्याला पाहायला मिळते. खरं, त्यामुळे प्रत्येक जिल्हा वाईज म्हणजे एकच जर प्रदेश म्हणायचा झाला तर प्रत्येक जिल्ह्यामधलं चित्र मात्र वेगळं आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेत भादोलेतनं काँग्रेसच्या सोनाली सावंत जिंकल्यात. शिवसेनेकडनं उमेदवारी मिळाली नव्हती, काँग्रेसकडनं लढलेल्या आणि तिकडून त्या जिंकल्यात. तर लातूरमध्ये देखील मनसेच्या बाजूने एक निकाल जातोय. रायगडमधला निकाल शिवसेनेचे विकास गोगावले 2000 पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर दिसत आहेत. धाराशिव भूम पक्रूड गणात वंचितच्या उमेदवार आघाडीवर. धाराशिव लोहारा कानेगाव गटात शिवसेनेच्या उमेदवार विजयी. रायगड आंबेपूर शिवसेनेच्या रसिका केणी विजयी झाल्यात, तिकडे भाजपाने पराभव पत्करलेला आहे. तर बारामती सुपा गटातनं राष्ट्रवादीच्या पल्लवी खेत्रे जिंकलेल्या आहेत. कोल्हापूरमध्ये भादोले गटातनं काँग्रेसच्या सोनाली सावंत जिंकलेल्या आहेत. मालवण आडवली मालडी गटातनं शिवसेनेच्या सोनाली गाडीगावकर या जिंकलेल्या आहेत. तर शिरवंडे गणातून शिवसेनेचे उमेदवार जिंकलेले आहेत. राष्ट्रवादीच्या शुभांगी देशमुख 36 मतांनी जिंकतात. धाराशिव जिल्हा परिषदेचा निकाल समोर आलाय. 36 मतांनी त्यांनी विजय मिळवलाय. तर लातूरमध्ये मनसेचे सुनील नागरगोजे यांनी विजय मिळवला. त्यामुळे मनसेने देखील काही ठिकाणी एंट्री केलेली दिसतेय. मनसेचे उमेदवार जिंकलेले आहेत. लातूरमध्ये जिल्हा परिषदेतनं मनसेचे सुनील नागरगोजे जिंकलेले आहेत. 277 कल सध्याच्या घडीला जिल्हा परिषदेचा विचार केला तर आपल्याकडे आलेले आहेत. भाजप 104, शिवसेना 53, राष्ट्रवादी 61, काँग्रेस 24, ठाकरे 16, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 6, इतर 3 अशी सध्याची स्थिती. आणि धाराशिवमधनं सुद्धा एक महत्वाची अपडेट समजते ते म्हणजे तेर मतदारसंघातनं भाजपच्या अर्चना पाटील या आघाडीवरती आहेत. राणा जगजितसिंग पाटील यांच्या त्या पत्नी आहेत आणि ही निवडणूक सगळ्यांनीच प्रतिष्ठेची केलेली होती. शरद पवारांचं गट विरुद्ध भाजप अशी ही एक प्रकारे लढत होती आहे. पण अर्चना पाटील यांनी धाराशिवच्या तेरमधनं आघाडी घेतल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. सोलापूरचं काय चित्र? जिल्हा परिषदांच्या 68 जागा सोलापूरमध्ये आहेत. इथे काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत होत असताना, असं चित्र असताना भाजपनं आतापर्यंत कलांच्या बाबतीत आघाडी घेत 9 जागांवरती आघाडी टिकवलेली आहे. त्याखालोखाल अजित पवारांची राष्ट्रवादी 3 जागांसह, शिंदेची शिवसेना 2 तर इतर 1 असं सोलापूरचं चित्र आहे. आतापर्यंत 68 जागांचे जे कल हाती आलेत त्या कलांनुसार. त्यामुळे विरोधकांना किंवा सत्ताधाऱ्यांनी सध्याच्या घडीला आघाडी घेतल्यामुळे मविया पैकी जे पक्ष आहेत म्हणजे ठाकरेंची शिवसेना असेल, काँग्रेस असेल किंवा शरद पवारांचा पक्ष असेल, अजून तरी अकाउंट ओपन करता आलं नाहीये. 277 कल आपल्याला समोर आलेले आहेत. वेगवेगळ्या जिल्ह्यांमधली देखील आकडेवारी समोर आहे. धाराशिवमध्ये भाजप 5, शिवसेना 4, राष्ट्रवादी 2, काँग्रेस 1, ठाकरे सेना 3. नागोठणेमधनं अपडेट शिवसेनेचे सुमित काटे जिंकलेत. दादांच्या राष्ट्रवादीला हा धक्का मानला जातो. तर कोल्हापुरात भादोले गटातनं काँग्रेसच्या उमेदवार जिंकलेल्या आहेत. मालवण आडवली मालडी गटातनं शिवसेनेच्या उमेदवार जिंकलेल्या आहेत. शिरवंडे गणातून शिवसेनेचे दीपक चव्हाण मालवणमध्ये जिंकले आहेत. तर नागोठण्यामध्ये मात्र शिवसेनेचे सुमित काटे हे जिंकलेले आहेत. दापोली केळशी गटातनं शिवसेनेचे नितीन दुर्गवळे आघाडीवर आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी आता आघाडी देखील येऊ लागली. काही ठिकाणी कोण पिछाडीवर आहे ते देखील कळतंय. हो. तर पुण्यामध्ये 43 पैकी भाजप 15, राष्ट्रवादी 22. ज्या पुण्यामध्ये जनता महापालिकेमध्ये भाजपने मोठा विजय किंवा मोठी कामगिरी करून दाखवलेली होती, तिकडे आता या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा विचार केला तर मात्र तिकडे राष्ट्रवादी पुढे जाताना दिसते. राष्ट्रवादीने 18 जागी पुणे जिल्हा परिषदेत मुसंडी मारलेली आहे. तर सोलापुरात आमदार कल्याण शेट्टींच्या पत्नी शांभवी या जिंकलेल्या आहेत. आणि तू पुण्याचा उल्लेख केलास. पुण्यामध्ये तुलनेनं राष्ट्रवादीचे आमदार हे जास्त आहेत. आपण जर का जिल्ह्याचा व्यापक विचार केला तर, आणि अर्थातच जिल्हा परिषदेची निवडणूक ग्रामीण भागाशी कनेक्टेड निवडणूक असते. थोडीशी गणितं कदाचित वेगळी सुद्धा असतात महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांची. त्यामुळे राष्ट्रवादी सोबत असलेली भावनिकतेची लाट, मग ती रायगडमध्ये असो, ती पुण्यामध्ये असो, ती बारामतीमध्ये असो, ती राज्यातल्या अन्य ठिकाणी असो,
या भावनिक लाटेचा पण परिणाम किती होतो आहे आकड्यांच्या बाबतीमध्ये ते आपल्याला बघावं लागणार आहे. पण महायुतीची जोरदार मुसंडी आहे, कारण महायुतीचे तीनही पक्ष मिळून एक प्रकारे महाविकास आघाडीचा झेडपीच्या निवडणुकांमध्ये सुपडा साफ करतात. असंच आत्ताची आकडेवारी आहे. कोल्हापूरचं चित्र काय, कारण कोल्हापूरमध्ये काँग्रेसला मोठं बळ मिळालंय, काँग्रेसनं मोठी लिफ्ट घेतलेली आहे असं चित्र किंवा असे आकडे आपल्याला दिसतात. कारण सगळ्यात मोठा पक्ष पुन्हा एकदा कलांच्या बाबतीत हा काँग्रेस ठरताना दिसतोय. कोल्हापूरमध्ये 11 जागांसह भाजप 6, शिंदेची शिवसेना 6, राष्ट्रवादी 10, ठाकरेंची शिवसेना 1 आणि इतर 5. नुकतीच कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये महायुतीनं आपली सत्ता स्थापन केलेली आहे. आणि तर दुसरीकडे काँग्रेस हा महापालिकेत सुद्धा सर्वात मोठा पक्ष ठरलेला होता. जिल्हा परिषद निवडणुकांच्या वेळेला सुद्धा 11 जागांची आघाडी कोल्हापूरमध्ये काँग्रेसनं घेतली. त्यामुळे कोल्हापुरातली काँग्रेसची ताकद पुन्हा एकदा किंवा नव्यानं अधोरेखित होत असल्याचं चित्र या निवडणुकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. तेच चित्र लातूरच्या बाबतीत सुद्धा आहे. आणि जर का आतापर्यंत आलेल्या कलांचा आपण विचार केला तर कलांच्या बाबतीत भाजपची गाडी ही सुसाट सुटलेली आहे. 106 जागांसह भाजपनं आपल्या मित्रपक्षांवरती सुद्धा एक प्रकारे आघाडी मिळवल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे. खरंय, शतक तर गाठलेले आहे. म्हणजे कलांचा विचार केला तर शतक पार करून भाजप पुढे, आणि बाकीचे जे पक्ष आहेत मग त्यांचे मित्रपक्ष असतील किंवा अन्य पक्ष, फार मोठा फरक आहे. आणि त्याच्यामुळे भाजप सध्याच्या घडीला तरी निर्विवाद वर्चस्व एक प्रकारेच गाजवताना दिसते. एव्हाना ठिकठिकाणी आता जल्लोष सुरू झालेला आहे, आनंदोत्सव साजरा करण्यात येतोय, कारण मोठी गर्दी समर्थकांची जमलेली दिसते आपल्याला. आणि ही देखील दृश्य आपण बघतोय, कारण काही काही ठिकाणचे निकाल देखील समोर आलेले होते. त्यामुळे आता अर्थातच निकालानंतरचा हा जल्लोष आपल्याला बघायला मिळतोय. भाजप 106, शिवसेना 60 आणि राष्ट्रवादी 62. त्यामुळे आता 300च्या घरात कल जातील थोड्याच वेळामध्ये. 291 कल सध्याच्या घडीला समोर आलेत. काँग्रेस 24, ठाकरेंची सेना 17, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 6, इतर 16. कोल्हापूर उचगाव गटात भाजप उमेदवार जिंकलेत. नामदेव वाईंगडे यांनी विजय मिळवलाय. कोल्हापूर जिल्हा परिषदेतनं तर रत्नागिरी जिल्हा परिषदेत शिवसेनेने मोठी आघाडी घेतली आहे. 14 पैकी 13 ठिकाणी रायगडमध्ये शिवसेनेची आघाडी, 12 ठिकाणी विजय किंवा आघाडी. त्यामुळे रायगड आणि रत्नागिरी या दोन्ही ठिकाणी शिवसेनेने मोठी आघाडी घेतल्याचं बघायला मिळतंय. 14 पैकी 13 ठिकाणी, तर रायगडमध्ये 12 ठिकाणी एकूण विजय किंवा आघाडी. त्यामुळे कोकणातले जे जिल्हे आहेत त्यापैकी 2 जिल्ह्यांमध्ये सध्याच्या घडीला शिवसेनेचं वर्चस्व पाहायला मिळतं. रत्नागिरीमध्ये आणि अर्थातच त्याखालोखाल रायगडमध्ये सुद्धा. पण सिंधुदुर्गात भाजपनं एक प्रकारे वेगवान वाटचाल सुरू केलेली आहे. शिवसेनेच्या सोनाली घाडीगावकर मालवणमधनं विजयी झालेल्या आहेत. रत्नागिरीत तू म्हणालास तसं शिवसेनेची मोठी आघाडी आपल्याला पाहायला मिळते आहे. 117 जागांवरती सध्या भाजपची आघाडी आहे. 319 जागांपैकी 731 जागा आहेत. त्यामुळे हळूहळू टप्प्याटप्प्यानं राज्याचं चित्र स्पष्ट होऊ लागणार आहे. शिवसेना 65, अजित पवारांची राष्ट्रवादी 74, काँग्रेस 24, ठाकरेंची शिवसेना 17, पवारांची राष्ट्रवादी 6 आणि इतर 16 असं सध्याचं चित्र आहे. शिरवंडी गणातनं शिवसेनेचे उमेदवार विजयी झालेले आहेत. 731 पैकी 319 कल किंवा निकाल हाती आलेत आणि भाजप आतापर्यंत 117 जागांसह विजय आणि आघाडीच्या बाबतीमध्ये सगळ्यात मोठा पक्ष बनलेला आहे. खरंय. पंचायत समितीचा पण आपण ज्ञानादा आकडेवारी सांगूया, आपल्या टीव्ही स्क्रीनवर आहे. 125 पंचायत समित्यांचा कल किंवा निकाल हळूहळू समोर येईल. त्याच्यामध्ये आत्ताच्या घडीला भाजप आणि राष्ट्रवादी प्रत्येकी 3 ठिकाणी पंचायत समित्यांमध्ये आघाडीवर आहे. तर शिवसेना आणि काँग्रेस प्रत्येकी एका जागी, म्हणजे एका पंचायत समितीत शिवसेना तर एका पंचायत समितीत काँग्रेस आघाडीवर आहे. ठाकरेंची शिवसेना असेल, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष असेल किंवा इतर अजून तरी खातं उघडता आलं नाहीये. तर जिल्हा परिषदेत मात्र 2 ठिकाणी असे जिल्हे 2 आहेत की जिकडे शिवसेनेने आघाडी घेतलेली दिसते, रायगड आणि रत्नागिरीमध्ये. तर कोल्हापूरमधले अपडेट समोर येतात. भाजपचे नामदेव वाईंगडे जिंकले आहेत. साताऱ्यामध्ये भाजप मोठी आघाडी घेताना दिसते. 29 ठिकाणी, राष्ट्रवादी 14 ठिकाणी. वेगवेगळ्या जिल्ह्यांमधले इंडिव्हिज्युअल वैयक्तिक गणितं आता समोर येत आहेत, ज्याच्यामध्ये काही ठिकाणी सत्ताधारी पक्षामधले नेते मोठी आघाडी घेत आहेत, तर काही ठिकाणी सत्ताधारी पक्षामधले जे विरोधी एकमेकांसमोर लढलेले ते देखील पक्ष किंवा आघाडी घेताना बघायला मिळतात. साताऱ्यामध्ये मात्र भाजपने आपलं वर्चस्व कायम ठेवलेलं दिसतंय. परभणीमध्ये सेलू चिकलठाणा गटातनं भाजपचे प्रसाद डासाळकर जिंकल्यात, तर शिरगाव गटातनं रत्नागिरीमध्ये शिवसेनेच्या श्रद्धा मोरे 1100 मतांनी आघाडीवर आहेत. दक्षिण सोलापूरमध्ये बोरामणी गटातनं भाजपचे नेताजी खंडागळे, तर पन्हाळा 7वे गटातनं राष्ट्रवादीचे जयंत पाटील हे जिंकलेले आहेत. 731 पैकी 340 कल आताच्या घडीला समोर आले आहेत, ज्याच्यामध्ये भाजप 125, हा मगाचा 117चा आकडा आता तो आणखी वाढला. शिवसेना 68, राष्ट्रवादी 79, काँग्रेस 27, ठाकरे सेना 17, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 6, इतर 18. त्यामुळे लातूरचा वैयक्तिक जिल्हा परिषद लातूर
या ठिकाणचा विचार केला तर 59 पैकी 8 ठिकाणी भाजप, त्यानंतर शिवसेनेला, शिंदेच्या शिवसेनेला अजून अकाउंट ओपन करता आलेलं नाहीये. अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष 2, काँग्रेस 7, शरद पवारांचा पक्ष त्यासोबतच उद्धव ठाकरेंचा पक्ष यांची आकडेवारी 0 आणि 2 अशी अनुक्रमे आहे. तर इतर 1, त्यामुळे लातूरमधली ही किंबहुना इंडिव्हिज्युअल आकडेवारी जर बघायची झाली तर ती ही आकडेवारी आपल्या समोर आलेली होती आणि त्यामुळे आता हळूहळू जिल्हा वाईज देखील आता गणित